सगळ्यांनी पण प्रिपरेशन करते एक्झामचा. ती डॉक्टर आहे, पण जॉब करते. डॉक्टर आहेत. आम्हाला पण ताप झालं बघा. तर मित्रांनो, आज आपण आलोय पनवेल मध्ये आणि पनवेल मधील लोकांना आपण प्रश्न विचारणार आहोत. सो चला. गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेसलं का महाराष्ट्र माझा. मी वामन मी महाराष्ट्र या चॅनलवरून आलोय. तर मी तुम्हाला काही 3 प्रश्न विचारणार आहे. तर तुम्ही 3 प्रश्नांची उत्तरं दिलीत तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राचा प्रेमाचा प्रत्येक छोटीशी फोटो फ्रेम. विचारू शकतो का? तर या ना प्लीज, इकडे या ना, सर्वच या ना प्लीज. तर तुम्ही काय फ्रेंड्स ग्रुप आहे का तुमचा? स्कूल फ्रेंड. अच्छा, मग आता तुम्ही पनवेलचेच आहात की? ओके. नाव काय तुमचं? प्राजक्ता. तुमचं? सायली. विनीता. कोमल. शक्ती. अक्षता. कल्याणी. शक्तीला मी पहिला प्रश्न विचारतो. या ना प्लीज. काय सोपा प्रश्न आहे, जास्त काय हार्ड नाही आहे. पहिला प्रश्न प्लीज इथे ना, समोर या ना. नाही काय ना, प्रश्न सोपा असणार आहे, प्रश्न काय तेवढा हार्ड नाही आहे. तर आजची तारीख किती माहिती आहे का तुम्हाला? 12 जानेवारी. आज काय कोणाची जयंती आहे माहिती आहे? जिजाऊची जयंती. बोला ना. जिजामातेची जयंती आपल्या. थँक्यू. नाव का तुमचं म्हणाला? कोमल पाटील. कोमल पाटीलने खूप छानसं उत्तर दिलंय. जिजाऊ माता आज त्यांची जयंती आहे. खूप छानसं उत्तर. थँक्यू. तर म्हणजे कसं तुमचं शाळेचा ग्रुप आहे की कसं कॉलेजचं? अच्छा, मग आता एकत्र कशी भेटलात? बरेच दिवसांसाठी भेटलं नव्हतं ना, तो अचानक झाला प्लॅन. काल म्हणले भेटूया सगळे, तो आलं. अच्छा, तर मी एक आता तुम्ही जॉब कॉलेजच करताय ना किंवा? नाही, झालं आमचं कॉलेज सगळ्यांचं. आता आपल्या लाईफ मध्ये सेटल आहे. तर मी MBA करणार आहे. अच्छा. ती जॉब करते, ती सेटल झाले, ती पण सेटल झाले. अच्छा, असं चालू आहे सगळ्यांचं. ती पण प्रिपरेशन करते एक्झामचा. ती डॉक्टर आहे, पण जॉब करते. डॉक्टर आहेत. आम्हाला पण ताप झालं बघा. सॉरी. तर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. आपल्या जे पनवेलचे आहे, तर पनवेलची 2 नाव आहेत, माहिती आहेत का कोणाला? काय 2 नाव आहेत पनवेलचे? आत्ताची नाव नाही माहिती, पण ब्रिटिश याच्यामध्ये पनवेल, PANWELL असं पानेली. राईट, पनवेल. हा, राईट. पण आता पण 2 नावं आहेत आपल्याकडे पनवेल मध्ये. जुनं पुराणं काय असं नाव आहे का? ओल्ड पनवेल, मला समजायचं का? बोला ना सर. तेच का, ओल्ड पनवेल, न्यू पनवेल? खूप सोपा प्रश्न आहे. तुम्ही असं डिटेल मध्ये वगैरे काय नाही. खूप सोपे प्रश्न आहेत. ओल्ड पनवेल आणि न्यू पनवेल अशी 2 नावं आहेत आपल्या पनवेलची. हे आहे, हे कोणतं पनवेल आहे आणि न्यू पनवेल? ओके. जर जोरात मला आवाज नाही येणार मला. या साईडला आपण देतो ते ओल्ड पनवेल आहे आणि ब्रिजच्या त्या साईडला ते न्यू पनवेल आहे. ओके, थँक्यू. तर हा एक जनरलच प्रश्न होता. फक्त तुमचा प्रश्न पहिला झालाय जिजाऊ मातेचा. आपण हा पण प्रश्न ग्राह्य धरू. मॅडमनी उत्तर दिले, डॉक्टर मॅडमनी. सो ठीक आहे, आपण दुसरा प्रश्न पण ग्राह्य धरू. तिसरा आपण प्रश्न विचारतोय. आता तुमचं लग्नाचं वगैरे काय? अजून नाही. अजून आता जॉब प्रिपरेशन सर्व करताय. कांदेपोळे कोणी खाल्लेत का किंवा दिलेत का कुणाला? कांदेपोळेचा प्रकार माहितीये तुम्हाला? काय असतो तो? कोण जर बघायला येतं तेव्हा युजली बनवतात कांदेपोळे. ओके, येस.
तेवढंच माहिती. आणि नाश्ता बनवतो ते तेवढंच. प्यारी समज गई. नाश्ता बनवतो चाय पाणी असतो जस्ट बघण्याचा कार्यक्रम होतो बरोबर ना. तर मला सांगा आता जे आता आपण इथे उभे आहोत त्या ठिकाणाचे नाव काय. वडाले लेक. ओके बरोबर आहे. तर आणखी एक मी हा जस्ट हा जनरलच प्रश्न होता. तिसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. पनवेलची महानगरपालिका या कोणत्या साली झाली. नो आयडिया. 19 लॉकडाऊन होता ना. नाही माहिती. हा ठीक आहे मी सांगतो. आपले 2013 मध्ये महानगरपालिका झाली पनवेलची. आपल्या रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका. आणि हा उत्तर आहे त्याचं. पण या उत्तर ठीक आहे. एक उत्तर तुम्हाला आणखी पाहिजे तर मी तुम्हाला आता एक उत्तर तर चुकलेलं आहे. जर मी हा प्रश्न भरून काढायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान तुम्हाला असेलच. तर त्यांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी 2 किल्ल्यांची नावं सांगा. तर मी हा तुम्हाला तिसरा प्रश्नाचं उत्तर भरून काढू शकतो. पन्हाळा, पुरंदर, रायगड, राजगड, विशालगड. एवढे भरपूर झाले. मी 2च सांगितले होते. तर मित्रांनो आपल्याला मॅडमने बरोबर उत्तर दिलं. नाव का तुमचं म्हणाला. कल्याण. कल्याणींनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. महाराजांचे किल्ले 5 किल्ले सांगितलेले आहेत. तर त्यांना आपण देतो महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक अशी एक छोटीशी फोटो फ्रेम. मित्रांनो आपण महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक या फ्रेंड्स ग्रुपला देतोय. सो प्लीज. थँक्यू सो मच. तर मित्रांनो तुमचेही काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि कमेंट्स बॉक्स मध्ये तुमचा प्रश्न आणि तुमचं नाव नक्की लिहा जेणेकरून मी हा प्रश्न दुसऱ्या लोकांना विचारू शकतो. आणि हा जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. थँक्यू. प्रवाह